सांगलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि 2 ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त सेवा पंधरवडा अभियानांतर्गत मोफत जातीचे दाखले काढून देण्याच्या शिबिराचे आयोजन ओबीसी पश्चिम महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुरेश मामा पवार आणि जिल्हा सरचिटणीस भाजप महिला गीताताई पवार यांच्या वतीने करण्यात आले। या शिबिराचे उद्घाटन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच या शिबिरास आमदार गोपीचंद पडळकर यांनी भेट देत त्यांच्या हस्ते जातीचे दाखले वाटप करण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि 2 ऑक्टोबर गांधी जयंतीनिमित्त सेवा पंधरवडा अभियानांतर्गत मोफत जातीचे दाखले काढून देण्याच्या शिबिराचे आयोजन ओबीसी पश्चिम महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुरेश मामा पवार आणि जिल्हा सरचिटणीस भाजप महिला मोर्चा गीताताई पवार यांच्या वतीने करण्यात आले। याआधीसुद्धा आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे यांच्यासह प्रांताधिकारी, सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मदतीने भटक्या विमुक्त जातीतील वडर, माकडवाले, कुंची, कोरवी, धनगर समाजातील बांधवांना मोफत दाखले काढून देण्यात आले आहेत। त्याचे वाटप जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले। त्याचबरोबर उर्वरित बांधवांना सुद्धा दाखले मिळावे या निमित्ताने शिबिराचे आयोजन करण्यात आले। आज 500हून अधिक अर्ज प्राप्त झाले असून लवकरच याचे वाटप करण्यात येणार असल्याचे यावेळी सुरेश पवार यांनी माहिती दिली आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने आज आपल्या इथे जातीचे दाखले भटक्या व विमुक्त जमातीसाठी शिबिर आयोजित केले होते। या शिबिराचे उद्घाटन माननीय कार्यसम्राट सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले आणि या अगोदर आम्ही 1200 लोकांना जाती दाखले वाटप केले आणि यातून आता बऱ्यापैकी लोकांचा मोठा प्रतिसाद आहे। आज आम्ही किमान एक 700-800 लोकांचा जाती दाखला नवीन काढून देण्याचा मानस आहे। तसेच आमच्या प्रभागातील बरेच लोकांचे राहिले असेल तर त्यांनी इथे येऊन दाखला काढून घेण्यात